या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स। नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलची निवडणूक प्रचार सांगता सभा गुरुवारी रात्री मसूर येथील अश्वमेध मंगल कार्यालयाच्या भव्य पटांगणावर संपन्न झाली। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी गेल्या 1-1.5 महिन्यापासून सुरू आहे। या निवडणुकीत 3 पॅनेल आमनेसामने आले आहेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलमुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे। या पॅनेलच्या प्रचाराची सांगता सभा अभूतपूर्व गर्दीत संपन्न झाली। पॅनेलच्या सर्व उमेदवारांसोबत पॅनेलचे प्रमुख मार्गदर्शक रामकृष्ण वेताळ, धैर्यशील कदम व निवास थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेवेळी व्यासपीठावर भीमराव पाटील, संपतराव माने, सचिन नलवडे, प्रकाश पाटील, शिवाजी चव्हाण, भाऊसाहेब घाडगे, अविनाश नलवडे, गणेश गायकवाड, बाबूराव पवार, संग्राम पवार यांच्यासह सर्व उमेदवार व मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रचार सांगता सभेला सह्याद्रीच्या सभासदांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या सभेमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला। सह्याद्री वाचवण्याची भूमिकाही मांडण्यात आली। अनेक वक्त्यांनी पॅनेल उभे करण्याचं कारणही स्पष्ट करत सभासदांना न्याय देण्याची आणि कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्याची भूमिका विशद केली। यावेळी सभासद शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पाहुयात या सभेतील क्षणचित्रे। 2-3 महिन्यापूर्वी मी साखर संकुलातून याद्या काढल्या आणि याद्या काढल्याबरोबर त्या ठिकाणी एकूण 36,535 सभासदांची यादी, त्यामध्ये पात्र सभासदांची 30,120, मयत सभासदांची 3,920 आणि त्याच्याच बरोबर अपूर्ण भागाची रक्कम असणारे 2,221 सभासदांची। मग आज 3,920 सभासदांच्या वारस नोंदी आणि आज जी यादी आहे 32,205 ची, त्या 32,205 मध्ये जवळपास 1,500 ते 2,000 त्या ठिकाणी वारस नोंदी प्रलंबित आहेत। म्हणजे 6,000 वारस नोंदी आज तुमच्याकडे प्रलंबित असणाऱ्या, तुम्हाला वेळ प्रसंगी उत्तर द्यावी लागली, फिरवाफिरवी करावी लागली, त्या ठिकाणी साल वाईज तुम्हाला किती नोंदी धरल्या त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं। पण साफ त्या ठिकाणी आपण खोट आहे की त्या ठिकाणी 1,000-2,000 जी आज तुमच्यासाठी कारखाना उभारणीसाठी ज्या लोकांनी कष्ट केलं, ज्या शेअर्स घेऊन मदत केली या कारखान्याला, त्या लोकांच्या, त्या मृत व्यक्तीच्या वारसाला तुम्ही वारस नोंद करून देत नाही। आज त्याच भूमिका घेऊन आम्ही साखर संकुलमध्ये आयुक्तांना अर्ज दिला, निवेदन दिलं, अर्ज सुद्धा घेत नव्हती। त्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी लागली, लोकांचे अर्ज घेतले। त्या ठिकाणी मला अनेक लोक भेटतात, 5-5 वेळा गेलो आम्ही, पण आमचा अर्ज घेतलं नाही। त्या ठिकाणी 3 वर्ष ऊस घातला पाहिजे, 3 वर्ष ऊस घातल्याशिवाय त्या ठिकाणी तुमचा अर्ज घेतला जाणार नाही। मी पत्रकार परिषदेमधून अनेक वेळा सांगितलंय की अशी कुठलीही गोष्ट नाही। संचालक मंडळाचं 37(1) मध्ये कर्तव्य आहे की त्या ठिकाणी अर्ज आल्यानंतर आणि ऊस नोंदल्यानंतर त्यांची 90 दिवसाच्या आत विहित मुदतीत त्यांना नोंद का करत नाही किंवा नोंद केली तरी पाहिजे। ह्या दोन्हीपैकी एक उत्तर टपालानं त्यांना पाठवायचं आहे। पण ह्या संचालक मंडळानं जाणीवपूर्वक राजकीय हेतून सभासदांना हक्कापासून वंचित ठेवलेला आहे। मला सांगायचं आहे, आज 2,221 ज्या पद्धतीनं वारस नोंदीचा विषय आहे, तसंच 2,221 लोकांना त्या ठिकाणी सुद्धा बाजूला ठेवण्याचं काम या विद्यमान संचालक मंडळाने चेअरमननी केलेलं आहे। आज ठिकाणी न्यायालयात जायला लागलं, केस करायला लागली, अपील करावं लागलं, त्या ठिकाणी सुनावणी घ्यावी लागली। आज जर तुम्ही 27 तारखेला सकाळी त्या ठिकाणी जर म्हणला असता 2,221 जणांना सुद्धा 26 पर्यंत पैसे भरायची मुदत आहे, त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा, पण तुम्ही तेवढं मोठं मन केलं नाही। कारण तुमच्या मनात पाप होतं, तुम्हाला माहित होतं की जाणीवपूर्वक ह्या लोकांना आपण बाजूला ठेवलंय। ही तुमची मनातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 54 वर्षातली सभासदांची भावना, अशा पद्धतीनं कूटनीतीनं तुम्ही राजकारण करत आलेला आहे गेले 54 वर्ष। आज मला सांगायचं आहे तुम्हाला की ही जी अशा पद्धतीनं जी राजकारण केलेलं आहे विद्यमान संचालक मंडळाने यांनी, त्याचबरोबर ह्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत।
सभासदांच्या अधिकारापासून आज साखरेचं गेले. मी 2 वर्षापूर्वी जनरलला होतो 24ला 23-24च्या त्या ठिकाणी सभासदांनी मागणी केली की आम्हाला 10 किलो साखर द्यावी. आमचं कुटुंब मोठं झालंय, कळकळीनं मागणी त्या ठिकाणी केली. पण आज विद्यमान चेअरमननी त्या ठिकाणी सांगितलं की हा विषय पुढे गेलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही 7 किलो साखर 10 रुपये किलोनं करतो. म्हणजे सभासदांना घरचा एअर त्या ठिकाणी दिला आणि सभासदांच्या पोटावर लात मारण्याचं काम त्या ठिकाणी विद्यमान चेअरमननी केलं. आज तुम्ही पराजय तुम्हाला दिसला 2024-25 मध्ये विधानसभेचा पराजय तुमच्या समोर आला आणि तुम्ही त्याच्यानंतर मोफत साखर केली. आज त्या ठिकाणी जनरल घेतली नाही, जनरल सर्वसाधारण सभा नाही, मीटिंग नाही. म्हणजे तुम्हाला आज तुमच्यावर वेळ आल्यानंतर तुम्ही फुकट लोकांना साखर देणार, घरपोच लोकांना साखर देणार आणि प्रामाणिक भूमिकेने ज्यावेळेस तुम्ही मागता त्यावेळेस तुमच्यावरती कुणी लक्ष दिलं नाही. आज ती वेळ आलेली आहे. आज त्याच पद्धतीनं आज जसं विधानसभेला पण आम्ही दाखवून दिलेला आहे त्याच पद्धतीनं आज सह्याद्रीतून सुद्धा त्यांची पाय उतरणी करणे गरजेचे आहे. त्यांना घरी बसवणं गरजेचं आहे. आज तुम्ही हा निर्णय घेणे गरजेचं आहे. तुम्ही ह्या 2-3 दिवसामध्ये ताकदीनं त्या ठिकाणी उतरून काम करणं गरजेचं आहे. आज एक्सपान्शनवर असेल कशावर असेल मी अनेक वेळा बोललेलो आहे. आज त्या ठिकाणी तो 1998 सालापासून ते हिशोब सांगतात किती कॅपॅसिटी, किती हेक्टर ऊस आपल्याकडे नोंद आहे आणि कारखाना किती कॅपॅसिटीचा आहे आणि किती TCDचा आहे हे सांगतात. आणि त्यांच्या भाषणामधून सांगत असताना सभासदांच्या वरती जो अन्याय केलेला जातोय, तुम्ही निर्णय घेऊ शकला नाही, तुम्ही सक्षम नाही सह्याद्री सहकारी साखर कारखाना चालवाय, ही तुमच्या सर्व कारभारातून दिसून येतंय. पण तुम्ही ती मान्य करायला तयार नाही. कारण आज तुम्ही चुकीच्या वेळेत त्या ठिकाणी एक्सपान्शन केलं. आज लोकांना ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस तुम्ही मागच्या 5-10 वर्षामध्ये एक्सपान्शन करणं गरजेचं होतं. तुमच्या पाठीमागून चारी बाजूला 2,500चं कारखाना त्या ठिकाणी 11,000 TCD वरती गेलं. काही कारखाना 11,000वरून 15,000वर गेलं. जरंडेश्वर असेल, सोनियर असेल, इकडं जेवण शुगर असेल. पण तुम्ही बघत बसला. सभासदांना त्रास कसा होतोय तो माझ्या दारात आला पाहिजे. मी प्रायव्हेट लिमिटेड सह्याद्री चालवला पाहिजे आणि मला विचारल्याशिवाय कुणाला तोड मिळाली नाही पाहिजे. आज 2-2 महिन्याचं तुमचं नुकसान झालं. आज अन्यत्र त्या ठिकाणी करावं लागलं तुम्हाला. आणि त्याच सभासदांना आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी लढा उभा केला. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी आज बालवायामध्ये सुद्धा त्यांनी एक ध्वज फडकवला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी भूमिका घेतली. त्यांना त्यावेळेस ब्रिटिश सरकार म्हणत होतं की तुम्ही माफीनामा द्या, पण स्वाभिमानानं त्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जेलमध्ये जायचं स्वीकारलं. पण स्वाभिमान आपला घाण ठेवला नाही, माफीनामा दिला नाही. पण आज ज्या शेतकऱ्यांनी तुमच्या चुकीमुळं अन्यत्र ऊस केला त्यांना मागच्या वर्षी तुम्ही पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये तुम्ही माफीनामा लिहून घेतलं. एवढं तुमचं यशवंतराव चव्हाण साहेबांचं विचार तुम्ही दाखवून दिलेले आहेत लोकांना. 18 मावळे म्हणजे ह्या ठिकाणी हे सगळे ताकदीनं ह्या ठिकाणी उभे आहेत आणि संघर्षातले आहेत, आज तुमच्यातले आहेत. आणि ही तुम्ही स्वाभिमानी आहे सर्वजण. ह्या 18 जणांना एकत्र घेऊन चालायची माझी भूमिका आहे. माझ्या बरोबर धैर्यशील दादा आहेत, त्या ठिकाणी रामभाऊ आहेत, त्याचबरोबर बाबांचा त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आहे, मार्गदर्शक आहेत, जयकुमार गोरेंचा आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी, आज जे मता स्वरूपात आम्ही सर्वजण गेले अनेक दिवस तुमच्या पायाशी आशीर्वाद घेतोय आणि मता स्वरूपात तुम्ही आशीर्वाद देणार आहे ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. त्याचं कधी उपकार आम्ही विसरू शकत नाही. फक्त एकदा संधी द्या आम्हाला. ह्या सर्व जणांना आज ह्या सह्याद्रीमध्ये 1 नंबरचा कारखाना आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चालवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज 1 नंबरचा दर दिल्याशिवाय राहणार नाही. कामगारांच्या बाबतीत चांगले निर्णय घेतल्याशिवाय आणि त्यांना जे चांगला आश्वासित त्या ठिकाणी निर्णय घेणार, त्यांना परमनंट करण्याची भूमिका आणि त्यांना हक्काचा सह्याद्री त्या जे सभासदांचे मुलं आहेत त्यांना हक्क देण्याचा जबाबदारी आमची आहे. आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी आम्ही स्वतः
कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी लढण्याची भूमिका ठेवलेली आहे। आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद द्यावं। आपलं जे स्वाभिमानी पॅनेल आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचं पॅनेल आपण उभा केलेला आहे आणि या पॅनेललाही नाव आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचंच दिलेलं आहे। समोर आपण ज्यांच्या विरोधात लढतोय ते गेली 54 वर्ष एका घरामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता आहे। आताचे विद्यमान चेअरमन जे आहेत ते गेले 30 वर्ष सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे। परंतु त्यांच्या समोर प्रश्न काय की माझा युवराज कसा सेट झाला पाहिजे, बरोबर आहे ना? युवराज सेट करण्यासाठी आताचे विद्यमान चेअरमन मग्न आहे आणि दुसरे आताचे जे आपण सगळ्यांनी निवडून दिलेले आमदार ते कशामध्ये मग्न आहेत? स्वतःचा भाव कसा सेट झाला पाहिजे। खरं तर सभासदांनी आता जागा होण्याची गरज आहे। शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत। 30 वर्षामध्ये इथल्या विद्यमान चेअरमनांनी काय केलं हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। ज्या चेअरमनचे युवराज जागोजागी बैठका घेतात आणि लोकांना सांगतात का मी सह्याद्री सहकारी साखर कारखाना अशा पद्धतीने चालवतोय, तशा पद्धतीने चालवतोय, परंतु मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे की तुम्ही नवीन जी मिल चालू करणार होता त्या मिलचं भूमिपूजन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची मोळी टाकताना घेतलं आणि त्यावेळेला तुम्ही घोषित केलं की या वेळेला सह्याद्री सहकारी साखर कारखाना 11,000 गाळप करेल। सभासद बांधवांना मला प्रश्न आहे, खरंच 11,000 गाळप ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या यावर्षी झालं का? हा खऱ्या अर्थानं प्रश्न सभासद बांधवांच्या मनामध्ये आहे। गेल्या 30 वर्षामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं इथल्या विद्यमान चेअरमनांनी वाटोळं केलं, सभासदांची लूट केली, शेतकऱ्यांची लूट केली, कामगारांना वापरून घेतलं। खऱ्या अर्थानं सह्याद्री सहकारी कारखान्याच्या माध्यमातून इथल्या विद्यमान चेअरमनांनी इथल्या सभासदांच्या वरती जुलमी राजवट चालू केली। कधीतरी सभासद बांधव जागे होणार का नाही? कधीतरी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार का नाही? इथं बसलेल्या अनेक सभासदांचा 20-20, 21 महिन्यानं ऊस गेलेला आहे। हा प्रश्न सभासदांच्या मनामध्ये खदगदतोय। कधीतरी त्यांना एक वेळा घरी बसवण्याची आज वेळ आलेली आहे। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं एक्सपान्शन व्यवस्थित करू शकत नाही। महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यांनी को जनरेशन केलं, अजून यांना को जनरेशन करता येत नाही। एवढा मोठा यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकारी साखर कारखाना तुमच्या ताब्यात दिलेला आहे, परंतु स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी असल्यागत सभासदांच्या पैशाची दुधान करून गेल्या 30 वर्षामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची लूट इथल्या चेअरमनांनी केली। अनेक विषय, आता वेळ आपल्या समोर नाही, धैर्यशील दादांना सुद्धा 10 मिनिटं बोलावे लागेल, परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की तुम्ही एवढं सगळं सांगताय पण तुम्ही एकाच एक पॅनेल करायला पाहिजे होतं। तुम्हाला सगळ्याला माहिती आहे इथल्या चेअरमनांना हे अहंकार झालेला होता आणि त्याच्यापेक्षा जास्तीचा अहंकार इथल्या आताच्या विद्यमान आमदारांना झालेला। अहंकाराला मर्यादा असतात,
तुम्हाला मागच्या सभेमध्ये आम्ही विस्तृतपणे सांगितलेलं आहे, परंतु हे एकाच एक पॅनेल होऊन द्यायचं नव्हतं. काही मंडळींनी हे पॅनेल इसकाटावून ठेका घेतलेला होता. एका विशिष्ट घरातनं सत्ता बाजूला जाऊन म्हणून ठेका घेतलेला होता. हेही सभासदांना कधीतरी मनामध्ये विचार करण्याची वेळ आलेली आहे. आताचे विद्यमान आमदार आणि त्यांचे बगलबच्चे अनेक काय गोष्टी बोलत आहेत. आम्ही प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या मनामध्ये इच्छा होती की खरंच इथल्या चेअरमनना घरी बसवण्याची वेळ आज आलेली आहे, परंतु इथल्या विद्यमान आमदारांच्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या मनामध्ये नव्हतं की इथली सत्ता बाळासाहेब पाटलांची जावी. म्हणून खऱ्या अर्थाने हे वेगळं वेगळं आपल्याला लढायची वेळ आलेली आहे. परंतु मी आज दाव्याने सांगतो, कराड तालुक्यातल्या 23,000 सभासदांनी एल्गार केलेला आहे. यावेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचं पॅनेल निवडून आणायचं आहे. विमान चिन्ह प्रत्येक सभासदाच्या मनामध्ये बसलेलं आहे. मी आज दिवसभर कडेगाव तालुक्याचा दौरा केला. जवळपास 20-25 गावामध्ये गेलो. प्रत्येक गावातल्या सभासदांची इच्छा आहे की तुम्ही जे पॅनेल उभा केले, तुम्ही जे शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारी शेतकऱ्यांची पोरं, तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहणार आहे. कुणी काय अफवा करू दे, हे इकडे गेले ते तिकडे गेले, परंतु सभासद बांधव हे आपल्या विमान चिन्हाच्या पाठीशी, की तुम्ही जे पॅनेल उभा केले, तुम्ही जे शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारी शेतकऱ्यांची पोरं, तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहणार आहे. कुणी काय अफवा करू दे, हे इकडे गेले ते तिकडे गेले, परंतु सभासद बांधव हे आपल्या विमान चिन्हाच्या पाठीशी आहे. म्हणून माझी कराड तालुक्यातल्या आणि इथल्या सगळ्या सभासद बांधवांना विनंती आहे, शेवटचे 2 दिवस आहे. शेवटच्या 2 दिवसामध्ये आपल्या मनाची खूणगाठ बांधा की आपल्याला काही जरी झालं तरी शेतकऱ्यांची समोर बसलेली मुलं या संचालक म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये घालवायचे. आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर खरंच 1,00,000% या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होणार आहे. तुम्ही मनामध्ये चिंता बाळगू नका की पॅनेलचं हे झालं ते झालं, त्या गोष्टी आता सांगत नाही. तुम्ही फक्त मनामध्ये विमान चिन्ह घ्या. कुणी काय सांगितलं, मला 1 फुली द्या, अर्धी फुली द्या, अर्धी दंबडी सुद्धा फुलीची देऊ नका. आपले जेवढे विमान चिन्हाचे उमेदवार आहेत तेवढ्या विमान चिन्हाच्या समोर आपण शिक्का मारा. आपले सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणार आहेत, लक्षात ठेवा मित्र. दाव्यानं सांगतोय. मागाशी काहीतरी सांगता सभेमध्ये अनेक जण जे गावाच्या बेळामध्ये असणारी उंदराची पिल्लं येऊन काहीतरी बोलत होते. कोणीतरी अमक्या घेतले, तमक्या घेतले. काय चोऱ्या माऱ्या करणाऱ्याने आमच्यावर बोलावं, काय आश्चर्य. तुमचा धंदा काय, तुम्ही काय काय केलं मला सांगताना लाज वाटेल. एवढं किती चोऱ्या करा. येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, असली चांगल्या माणसावरती शिंतोड उडवत आहे. एक बहादर त्या स्टेजवर आहे तिथं, ज्याला पुळका आला होता. विद्यमान आमदार पडले त्यावेळेला त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होते. कसं झालं तुमचं, मला लय वाईट वाटतंय. अशाने आम्हाला शहाणपण शिकवायचं. तुझे काळे धंदे मला माहिती आहेत, किती काळे धंदे आहेत. मी प्रामाणिकपणाच्या माझी औलाद आहे, मी कुणाचे माप टाकत नाही. तर तू माझ्या बोलायला लागला तर तुला लंगोटी सुद्धा राहणार नाही. तुझे किती काळे धंदे, किती शासनाचं काय काय करतोयस. मी नुसता पेन कागद घेतला ना
त्याचा रेड्डी बंधू करून टाकेन मी. रेड्डी बंधू माहित आहेत का तुम्हाला? अशा लोकांनी, अरे इथं सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदाचा कारखाना आहे, हा प्रामाणिक लोकांनी उभा केलेला साखर कारखाना आहे. हा कदापि सह्याद्रीचे सभासद चोराच्या हातात देणार नाहीत. आपण सभासदांनी चोरापासून सावध राहा घोषणा दिली पाहिजे. काय काय स्टेजवरती चोर बसलेले आहेत, जत्रेतले पैसे सुद्धा खिशात घालून पळतील असे चोर आहेत. तुम्ही सावध राहा. आम्ही स्वाभिमानी शेतकऱ्यांची पोरं आहे. माझ्यासारख्याचा जर 1 रुपयाचा भ्रष्टाचार दिसला तर आयुष्यभरासाठी राजकारणातून संन्यास घेईल. आयुष्यभरासाठी राजकारणातून संन्यास घेईल. मी प्रामाणिकपणे धंदा करतो. बॅलन्स शीट माझी चेक करा. उदात्त भावनेनं समाजाची सेवा करण्याचं वृत्त घेतलेलं आहे. आणि आमची भूमिका आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी संस्था उभी केली ती संस्था महाराष्ट्रातली 1 नंबरची संस्था चालवण्याची आमची भूमिका आहे. आम्ही 30 वर्षात कधीही तुम्हाला अडवलेलं नाही. परंतु तुमचे जे धंदे चालले, तुम्ही जे करताय हे सभासदांना आवडलेलं नाही. म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचं हे पॅनेल उभा केलेलं आहे. सभासदांनो, तुम्ही डळमळीत होऊ नका. आपला पॅनेल 100% निवडून येणार आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातला 1 नंबरचा करून दाखवू. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा दर पश्चिम महाराष्ट्रात 1 नंबरचा करून देऊ. उरलेल्या सगळ्या सभासदांना न्याय देऊ. जेवढे जास्तीत जास्त सभासद इथं नवीन करता येतील तेवढे आम्ही करू. जो अन्याय इथल्या विद्यमान चेअरमनांनी केलाय तो अन्याय सगळा तुमचा पुसून काढू. कामगारांना न्याय देऊ. तुम्हाला मोफत साखर देऊ. वेळ पडली तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावरती IIT सारखा इंजिनियर आणून तिथं एमडी बसू. 10 पैशाचा सुद्धा भ्रष्टाचार होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन आम्ही व्यासपीठावरची मंडळी सगळी काम करणार आहोत. तुम्हाला माझी विनंती आहे, आजचा आणि उद्याचा दिवस कोणी जेवण देईल, कोणी आमिष दाखवेल. मित्र हो, 1 दिवसाच्या जेवणानं आपलं भागणार नाही. 350 देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान घालून दिलेलं आहे, हे पवित्र संविधान तुमचं मत दान करण्यासाठी दिलेलं आहे. लक्षात घ्या, तुमचं मत कशासाठी दिलेलं आहे? दान करण्यासाठी दिलेलं आहे. कुणाच्या जेवणासाठी, कुणाच्या आमिषासाठी मत दिलेलं नाही. आणि हे पवित्र मत चांगल्या विचाराच्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या पाठीशी असावं, एवढीच भूमिका आजच्या सांगता सभेच्या निमित्तानं मांडतो. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल, या परिवर्तन पॅनेलच्या 5 तारखेला हो घातलेल्या निवडणुकीच्या सांगता सभेमध्ये उपस्थित रामकृष्ण वेताळ साहेब, निवासराव थोरात, भीमराव काका, सुदाम तात्या, सचिन आबा, सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजे असे या पॅनेलचे खंदे पाठीराखे आधारस्तंभ. सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन की कुठलीही व्यवस्था नसताना आपण या ठिकाणी या सभेला हजारोच्या संख्येने आला. त्याबद्दल या पॅनेलच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो. मी थोडक्यात बोलणार आहे, बराच वेळ आपल्यापुढे बोललोय. आज एक ठामपणे सांगतो की 5 तारखेला मतदान होणार आहे आणि 6 तारखेला आपल्या विमानाचा गुलाल कराडमधनं कारखान्यावर आपल्याला उधळा यायचा आहे, यामध्ये कुठलीही शंका नाहीये.
कारण हा निवडणूक सभासदांची, ही जनरल निवडणूक नाही. आणि इथं सगळे बसले ते सभासद आहेत ना सभासद? कोण कोण आहे? सगळं हात वर करा सगळी. सभासद आहेत ना? हात परत एकदा ताट. सगळे सभासद आहेत. हे असे आणलेली नाहीत. म्हणून आपला विजय नक्की. जमतय का तर? जमतय का तर? जमलंय. परिवर्तनाकडे कराडचा स्वाभिमान आणि सह्याद्री आपला अभिमान. गेल्या 50 वर्षाचा इतिहास बघितला तर सह्याद्री आपला कुठं पाहिजे होत? एक हाती सत्ता आहे. ऊस आपण घामानं पिकवतो ना, त्या ऊसाला लागलेली माती सुद्धा शेतकऱ्यांना पैसा देते. ऊसापासून साखर बनते, ऊसापासून अल्कोहोल बनतं, इथेनॉल बनतं, ऊसापासून ही लाईट लागली, ही लाईट बनते, ऊसापासून बगॅस पासून कागद बनतो आणि बनलेल्या लाईट पासून या ठिकाणी मोठा लोखंडाचा कारखाना सुद्धा उभा राहू शकतो. सगळं होतं. आणि जी माती येते त्या मातीचं खत बनून परत शेतात जातं. ऊस पासून रस्त्यावरची गाडी माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पेट्रोल तयार होत. एवढं सगळं ऊसातनं होतं. दर आपल्याला मिळतो का? 50 वर्ष व्यवस्थित नियोजन केलं असतं. पहिले आपल्या सभासदांनी पहिलं एक्सपान्शनचं कर्ज व्याजातनं फेडलं, नफ्यातनं फेडलं का? माझ्या शेतकरी सभासदांच्या ऊसातनं फेडलं. ऊसातनं फेडलं. प्रसंगी कृष्णा कारखान्यापेक्षा कधी 100 रुपये, कधी 150 काढून घेतली. परंतु ज्यांना निवडून आपण दिलं त्यांना सुद्धा वाटलं आता आपण आमदार झालं, आता कारखाना ताब्यात घेतला तर फरक काय पडतो? अरे बाबा, आम्ही त्यासाठी तर धडपडलो. कारखाना एका नेतृत्वात नको. तुम्हाला आमदारकी दिली, तुम्ही रस्ते करा, तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवा, विकासाला शासनाच्या तिजोरीत हात घालून विकासाला पैसा आणा. ही कोणतरी चालवाल ना. तुमची लुडबुड कशाला पाहिजे? वेताळ साहेबांनी सांगितलं विद्यमान चेअरमनचं काय टार्गेट आहे, कुणाला सेट करायचं आहे, आणि विद्यमान आमदारांचं काय टार्गेट आहे आणि कुणाला सेट करायचं. मी खरं तर प्रामाणिकपणे सांगितलं ती निवडणूक नको. ही निवडणूक कराड तालुक्याची अस्मितेची निवडणूक आहे. या ठिकाणी रामकृष्ण वेताळ साहेब आहेत, निवास थोरात आहेत, यांच्या नेतृत्वात आपण सह्याद्रीची निवडणूक लढू आणि यांना आपण मागणं पाठिंबा देऊ. ते सह्याद्रीचा कारभार बघतील, जिथं चुकतील तिथं आपण हसूड उगारू. परंतु नाही, काही लोकांना यामध्ये मिठाचा खडा टाकायचा होता. काही लोकांना यामध्ये मिठाचा खडा टाकायचा होता. हे एकत्रीकरण कुणाला बघवत नव्हतं. म्हणून वडावड केली. अक्षरशः पृथ्वीराज बाबांच्या समोर वडावड केली. ज्याता सांगतात ना भाषणात ना 9 शिटा देतो, 10 शिटा देतो. अरे कुणाला शिटा पाहिजे होती? कुणाला त्या ठिकाणी सत्ता पाहिजे होती? आम्ही कधीच सीट मागितली नाही. आणि एवढं जर दानशूर होतं तर धैर्यशील कदमाच्या गावात सुद्धा चर्चा चालू असताना माझ्या भावकीतल्या कार्यकर्त्याचा एक अर्ज भरला. भीमराव काकांच्या गावात त्यांच्या परस्पर अर्ज भरला. आमच्या शैलेच्या कोपर्डे गावात पार्टी फोडून एक माणूस उभा केला. ही तुमची दानत, हे तुमचं नेतृत्व. अरे नेत्यानं नेत्याप्रमाणे वागाव. ज्यावेळी पद मिळतं त्यावेळी पालकाप्रमाणे वागावं. पण काय तुम्ही बालकाप्रमाणे वागता? कोण तुम्हाला विचारणार नाही.
पण जनता बघते, जनता हिसाब ठेवते, जनता विचारते. तुम्हाला 4 महिन्यापूर्वी निवडून दिलं, अजून आमच्या गावात तुम्ही आला नाही, आमचे साधे आभार तुम्ही मानले नाही. ज्या गावात आलं त्या गावात फक्त लोकांनी सत्काराला बोलवलं म्हणून गेला. इथं बसलाय तर त्या कोपाड्यात आले का? तुमच्या पायाला हात लावून आभार मानला का? बनवडीत आले का? तुमच्या पायाला हात लावून आभार मानले का? नडशीत आले का सुरलीत आले? सुरलीत तर वेगळाच प्रकार. आमच्या बहादर रामकृष्ण वेताळनी या ठिकाणी पुढे होऊन काम केलं, मताचं लीड दिलं. त्यांचं म्हणणं आलं, कुठं पाठवले ना? बेंगलोरला. बेंगलोरवरला जा नाही तर ते नेपाळात जा म्हणलं. अरे जरा तरी मतं दिलेल्याचा उपकाराची जाणीव ठेवा, जरा तरी. अजून हळद वाढली नाही, ह्या बोटावली शाई वाढली नाही, अंगावला गुलाल गेलेला नाही. आम्ही आनंदी आहे. या ठिकाणचा निष्क्रिय आमदार आम्ही बदललाय. तुम्ही कसं आमच्याशी वागता आम्ही बघणार नाही, आम्ही तुमच्या टीका पण करणार, टीका पण करणार नाही. खरं तर परवा ते म्हणले, आम्हाला सगळ्यांना म्हणले लबाड. काय म्हणले? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, इंद्राचा दरबार भरलेला असतोय आणि इंद्राच्या दरबारामध्ये एक आपला सामान्य माणूस जातो, त्याला स्वर्गात जागा मिळते आणि गेलं की त्याचं डोकं फिरतं, तिथे सारखं टिक 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 वाजत असत. तर ते विचारतं ही काय आहे? काय नाही, खोटं कोण बोललं की टिक टिक वाजत. काय म्हणलं ना? पृथ्वीवर खोटं कोण बोललं की ती टिक टिक वाजत. आपल्या आश्चर्यानं माणूस बघत राहिला, तोवर ती खटखट 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 वाजायला लागली. म्हणली ही काय? नाही नाही, ही म्हणले विद्यमान आमदारांची सभा चालू असेल. ह्याच्यापाशी खोटं बोल, त्याच्यापाशी खोटं बोल, त्याच्यापाशी खोटं बोल. सगळ्या नेत्यांना गंडवायचं जिल्ह्यातलं काम केलं. मी ह्यांना भेटलो, त्यांना भेटलो, माझं काय नाही. अरे तुझं काय नाही, मग फाटलं कसं? फाटलं कसं? कधीतरी याचा उत्तरानं जाब द्यावा लागेल. परंतु तुम्ही ना आम्ही गाफील राहता कामा नये. आपल्याला या भागाचे प्रश्न सोडवायचे, शेती पाण्याचा प्रश्न सोडवायचे, कामगारांना न्याय द्यायचा, कारखान्याच्या सभासदांना न्याय द्यायचा. उगाच निवडणूक कारखान्याची आणि पहिल्या दिवसापासून टीका धैर्यशील कदमावर, ही कशासाठी? तुम्ही बोला, कारखान्याच्या कारभारावर बोला, तुम्ही तसं कसं आहे ते बोला, तुम्ही काय करणार आहे ते बोला. आणि आज तुम्हाला सांग, ते आता काय म्हणतात गावोगाव की मी आमदार आहे. काय म्हणतात ऐका, मी आमदार आहे, तुम्ही आता मला मतं नाही दिली कारखान्याला तर मी तुमच्या गावात विकासाला निधी देणार नाही. म्हणतात का नाही? म्हणतात का नाही? म्हणतात निधी देणार नाही. अरे बहादर, हे कराड उत्तर मध्ये 1000 कोटी रुपये आणलेत तुम्ही आमदार व्हायच्या अगोदर. त्यावेळी तुम्ही किती निधी आणला? किती निधी आणला? तुम्ही पण भारतीय जनता पार्टीचे नेते होतो, मी पण होतो. शासनाच्या तिजोरीत हात घालून या कराड उत्तरच्या कुठल्या गावात किती निधी आणला याचा एकदा हिशोब होऊन जाऊ द्या. आणि निधीची काळजी करू नका, तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला पण आश्वासित करतो, माझा नेता जयकुमार गोरे माझ्या पाठीमागे ठामपणे. शेती पालन रस्ते असतील, ग्रामपंचायत कार्यालय असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, एकालाही 1 रुपया कमी पडून देणार नाही. ते जेवढे आणतील त्याचे दुप्पट पैसे नाही धैर्यशील कदम आणलं राजकारण सोडून देईल. म्हणून निधीची भीती घालून कोण आमचा कार्यकर्ता दबल ही सोडून द्यावं. या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.